रीलला फेमस झालेत ना ते याच काकू आहेत. एकदा जीप कशी तर नमस्कार मंडळी, मी गणेश कुल. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतोय. तर मंडळी आज पुन्हा एकदा आलो वर्सोवाला. वर्सोवा बोलल्यानंतर सण आणि फक्त सण. आज आहे गोकुळाष्टमी आणि गोकुळाष्टमीची जबरदस्त रॅली वर्सोवामध्ये निघते आणि तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये ती बघायला भेटणार आहे. बघा आणि व्हिडिओचा आनंद घेत राहा. तुम्हाला जाम मजा येणार आहे. एकशे बडकर एक वेशभूषा तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर चला आता तिकडे ऑलरेडी बँड वाजतंय, निघालो आहे रॅलीमध्ये. समोर आता आपण पोचलो वर्सोवा मांडवी गल्लीमध्ये. गेट फुल गल्ली. मांडवी गल्ली कोली जमात संस्था ही आमचा वाईन ग्रुप ही आमची जी दहीहंडी आली आहे ती 9 वर्षानंतर आली आहे. पण हा जे 9 वर्षानंतर येणारा जो सण आहे तो असा सण साजरा करतात की जे तयारी जी असते ना याची ती 1-2 महिने आधीच चालू होते. 1-2 महिने आधी चालू झाल्यानंतर तुम्ही प्रत्येक दिवशी बघणार 7 दिवसामध्ये प्रत्येक दिवशीचा डिफरंट कॉस्ट्यूम असणार आहे, जे की सर्व लाईनी जो गावाचे पब्लिक जे असते थांबलेले असते बघायला. लोक जे येतात नाचत गाचत डीजे सोबत बँड सोबत असा साजरा करतात की 9 वर्ष परत थांबू शकता. गोपाल कृष्ण महाराज की हर हर. सध्या वर्सोवा आपल्या नारळी पौर्णिमेचा व्हिडिओ आणि गोपाल मावऱ्याचे व्हिडिओ बघतो तुमचे 100% बघायलाच पाहिजे. तुम्ही नेमकं कोण बाहेरचे बघतील. अरे बस थँक्यू.
बघताय एक से बडकर एक वेशभूषा आपल्याला पाहायला मिळतात. कारण जरी जन्माष्टमीचा कार्यक्रम असला तरी त्याच्यामध्ये त्यांना ते फॅन्सी ड्रेस हे एक फॅन्सी ड्रेस रॅली असतं आणि ते बरोबर करतात. भारी भारी फॅन्सी ड्रेसेस बघायला भेटतात. हे बघा लहान मुलांपासून तर बघताय वयस्कर माणसापर्यंतसुद्धा सर्वांना तो एक क्रेज असते. या 8 दिवसाचा आहे 9 दिवसाचा असणारच. कारण 9 वर्षानंतर प्रत्येक गल्लीला मान येतं. समोर आपल्याला पारंपरिक ड्रेसमध्ये सुद्धा काका आणि काकू वगैरे सर्व पाहायला मिळतात. बघताय सर्व पारंपरिक एकदम आपल्या पारंपरिक वेशामध्ये आहेत. जे मागे बघितलं असेल आपण वेस्टर्न आणि तसंच पारंपरिकसुद्धा बघा. असाल आपले नेहमी व्हिडिओ बघणारे आपले काका त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये होते. काका बरे आहेत ना? हो एकदम फर्स्ट क्लास. मजेत मस्त चाललंय ना सण एकदम सुंदर. धन्यवाद. तर बघताय समोर छोट्या छोट्या मुलांच्या सुद्धा वेशभूषा अतिशय सुंदर बघायला भेटतात. म्हणजे प्रत्येक राज्यातले असं बोलतात ना. यांची लेट एंट्री झाली. यांची लेट एंट्रीचे पैसे कट. काय मग मेकअप वाली लेट आली का तुम्ही लेट झालेत? ऐसा तर बघा म्हणजे वेगवेगळ्या प्रत्येक राज्याच्या वेगवेगळ्या वेशभूषा असतात. पारंपरिक वेशभूषा प्रत्येक राज्यात त्या बघायला भेटतात. आणि पुणेच शेट स्वतः नाखवीन आज नक्की कुठलं काय केलं तुम्ही? काय प्रदान केलाय आज आमचा? हा एकदम माझा सिंगापूर लुक आहे. इंडोनेशियन वस्त्र परिधान. तर फक्त बघताय म्हणजे फक्त आपल्या देशातीलच नाही तर देशाच्या बाहेर म्हणजे इंडोनेशियाची जे हा पोशाख आहे, इंडोनेशियाचा जो पारंपरिक त्यांचा जो पोशाख आहे तो सुद्धा इथं बघायला मिळतोय. काय बोलत होत्या? बघ आमचं 9 वर्षां मांडवी गल्ली जमात कोळी संस्थेचं 9 वर्षां दहीहंडी येते. या वर्षाचा टन आमचा आहे म्हणून गोविंदे गोपाले. तुम्ही तर लाईन हे राजस्थानी बहुतेक हा लुक राजस्थानी वाटते मला. तर बघताय समोर केवल आणि फॅमिली. केवल काय कुठल्या नक्की देशाचा तू आज वस्त्र प्रदान केलास? आज आयलू दुबईशी आत्ताच लँड केलं. चायना विने आणले लँड ब्रेसलेट स्वस्त मिळलं तर वलखेव आवाज असेल तर माझे वलखेव जावा स्वस्त मिळेल अजून. ओके ना? सण मस्त आला. फाईन. गोविंदा 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 गोविंदा. 9 वर्ष वाट बघितली असं सजवची आणि तयारी करायची. अच्छा हॅलो बाद में बोलेगा. तूच होती ना त्या दिवशीची ती रीलमधली नाचणारी ही बघ. मस्त नाच होते त्या दिवशी तू. हा एक वेगळा कुठल्या देशाचा केला तुम्ही? कुठला तुमचा नक्की ड्रेस कोड काय आहे? कॅथलिक ड्रेस कोड. म्हणजे बघा प्रत्येक वेगळा ड्रेस कोड बघायला मिळते. बघता अजून एक सुंदर अशी वेशभूषा बघायला मिळते इथं.
आता नक्की आपण कुठली वेशभूषा केली आहे, म्हणजे कुठला ड्रेस हे केला आहे? शेरवानी ड्रेस केलेला आहे मी. म्हणजे हो. पारंपरिकच आहे. हा, पारंपरिक. थँक्यू. तू स्माईल ते बोलतो. $50 तोला. तर बघताय समोर श्रद्धा आहे, म्हणजे कोळ्यांची सून, आणि त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये जास्तच फेमस झाली तू. हो, तुम्हीच फेमस केलं. फेमस झाली. मग राहू दे, लय तुझी रील लय व्हायरल झाली त्या दिवशी. मधून जायचं, मधून इकडून जायचं साईडने. काय केलं तुम्ही ना तिथे? कसला ड्रेस? शेरवानी. ही बघा वेस्टर्न. ये बंदा कोई देखा हुआ लग रहा है. यांना बघितलं वाटतं कुठेतरी. तू मगाशी मला क्रॉस केलास. आमची रॅली पुढे सरकते. आमची जागा सुटली होती. मुंबईचा कोहली आहे आणि आलाय रॅलीमध्ये. काय बोलतो, काय कशी वाटली रॅली तुला? एक नंबर. धंदा आटपला. इन्व्हिटेशन केलं होतं रॅलीसाठी, त्याच्यामुळे आज मी इथे आलो आहे. धंदा आटपला. धंदा चालू आहे, वायकर चालू आहे आणि बोट आपली खाडीमध्ये आहे. आता माझी शिफ्ट संपली आहे, त्याच्यामुळे मी इथे येऊ शकलो. गुड. काल माझी शिफ्ट होती, म्हणजे काल संपूर्ण मी 2 दिवस होतो बोटीवरती. त्याच्यानंतर आज सुट्टी भेटले, तर आज कोणीतरी इन्व्हिटेशन केलं, त्याच्यामुळे या ठिकाणी येऊ शकतो. मस्त मस्त. चल, मला दिसलाच नाही, सॉरी. कुठला ड्रेस नक्की हे केलाय तुम्ही? आम्ही स्पेशल डिझायनर केलं. होय कृष्णा. थँक्यू. थँक्यू. मस्त वाटतंय. हा, खरंच खूप छान दिसतंय सगळे. म्हणजे भारी वाटतंय. मेकअप वगैरे भारीच आहे सगळ्यांची. साऊथ इंडियन. फक्त आम्ही महाराष्ट्राची नाही, आमचीच नाही तर सगळ्यांची संस्कृती आम्ही करतो. काय बोलतो? अरे वा. साऊथ इंडियन. त्या बाई या काकू आहेत, त्या दिवशी खूप व्हायरल झाले ते काकू. याच आहेत त्या, नाचत आहेत त्या, जे रीलला फेमस झाल्यात ना, ते याच काकू आहेत. तुम्ही आणते ना जू. अच्छा, बरं त्यांचं नाव पण लिहिलेलं आहे. किरण, करण आणि विभू.
त्यांचं नावच सुद्धा इथे काय पण म्हणा पण भारी दिसत आहे. भारी दिसतात ते बघा. बघायलाच पाहिजे. आपली नेमकं कोण बाहेरची बघते. थँक्यू. सगळ्यांच्या गॉगल्स पण डिझाईन केलेत. होय. हे मॉडेल्स मधूनच आलं. महाराज हर हर महादेव. जय शंकर. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय श्रीराम. बघा ही खरी आपली हिंदू संस्कृती. खरी ही संस्कृती आपण जपली पाहिजे, कारण ही आपली खरी हिंदू संस्कृती आहे. भले आपण किती वेस्टर्न घातला तर ही खरी आपली संस्कृती. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. होय छान दिसते तू. डोलो बसली. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. राम जी खाते हैं. जय श्रीराम. जय श्रीराम. लगेच मॉडेल पण आल्या. काय झालं तुम्ही. नागिन नागिन. बाबा लांबूनच शूट करतो. लांबूनच एकदा जिप कशी. हा आपला कोहली पोशाख. हे आपल्या आई वगैरे नेतात. ते हा आपला ओरिजिनल ड्रेस.
नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. तर मंडळी बघितलं असेल वर्सोवा कोळीवाड्याचा जन्माष्टमीची रॅली आणि जबरदस्त रॅली, म्हणजे काय भारी भारी वेशभूषा या रॅलीमध्ये आपल्याला बघायला भेटल्या. व्हिडिओ कशी वाटले एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं असेल लाईक करा आणि जास्त शेअर करा. चला भेटू आपण असे एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.